लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. काय नाही हातात, काय नाही तुमच्या. जा हा दिसलं तुम्हाला, दिसली तुमच्या अवकात काय. होय सरक सर. हे बारबोडे आले कुठल्या कुठून. आपल्याला त्रास झालाय त्यांना काय मस्त. हात काढा मला सरळ बसरे छाती. ते इकडून घे. सावलीला घेतला असत. अहो उठताच येतं का नाही तिला. कुठं सावलीला घेता. माझं पाय पाय नाही बाय ना. पिंपळगाव बसवंत येथे न्यायप्रविष्ट असलेल्या शेतजमिनीच्या वादातून दोन भाऊबंद गट आमने सामने आल्याची घटना समोर आली आणि वाद इतका चिघळला की दोन्ही बाजूंनी थेट पोलीस ठाण्यात धावून परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले. ही संपूर्ण घटना वादग्रस्त शेतजमिनीवरून घडली असून जमिनीचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असतानाही दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला. अजय विष्णुगिरी गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वादग्रस्त शेतामध्ये सुरू असलेली ट्रॅक्टरद्वारे नांगरणी थांबवण्यासाठी ते गेले असता ट्रॅक्टर पुढे आल्यानं त्यांच्या पत्नी जखमी झाल्यात, तसेच इतर काही नातेवाईकांनाही दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकासह एकूण 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान रेणू निनाद गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या ताब्यातील शेतात जबरदस्तीने प्रवेश करण्यात आलाय आणि ट्रॅक्टर चालकाला शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच ट्रॅक्टरची चावी काढून घेतल्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळात संबंधित महिलेला दुखापत झाल्याचं नमूद करण्यात आलं. या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूंनी मारहाण, शिवीगाळ, धमक्या आणि शेतात घुसखोरी अशा गंभीर आरोपांची नोंद करण्यात आली आहे. एकाच घटनेनंतर 2 वेगवेगळे दावे, दोन्ही बाजूंनी गुन्हे. पिंपळगाव बसवंत मधील हा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता असून खरं काय आणि खोटं काय याचा उलगडा पोलीस तपासातूनच होणार आहे. अझर कादरी, नाशिक न्यूज. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.